शिवशक्ती कला वाणिज्य महाविद्यालय बाबुळगाव जिल्हा यवतमाळच्या वतीने शैक्षणिक सत्र 2020-21 मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम सामाजिक न्याय आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावरती आपण विविध वक्त्यांची विविध मुद्द्यांवरती मार्गदर्शन आपण घेत आहोत. आज आपल्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी अमरावती विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासक्रमाचे मार्गदर्शक आणि संपूर्ण राजकीय चळवळीमध्ये राजकीय विचारवंतांमध्ये ख्यातनाम असलेले डॉक्टर वामन गवई सर हे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज उपलब्ध झालेले आहेत. डॉक्टर वामन गवई सर हे यवतमाळ जिल्ह्यातील माहुली येथे अनेक वर्ष ज्युनियर कॉलेजला त्यांनी राज्यशास्त्र शिकवलं आहे. यासोबत महाराष्ट्र राज्य अभ्यास मंडळ जे आहे राज्यशास्त्र अभ्यास मंडळ या अभ्यास मंडळामध्ये राज्यशास्त्र लेखक समितीचे ते माननीय सदस्य होते. यासोबत त्यांनी अमरावती विद्यापीठामध्ये 2091 मध्ये आपला PhD चा प्रबंध सादर केला होता. आतापर्यंत त्यांची 3 पुस्तकं प्रकाशित आहेत. यामध्ये आंबेडकरी चळवळीचा शक्ती संघर्ष हा आंबेडकरी चळवळीचा राजकीय आणि ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून प्रसिद्ध आहे. यासोबत त्यांचे भारतीय राजकारणाची संविधानिक मीमांसा हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. यासोबत वैश्विकरण में न्याय का संविधानिक मूल्यांकन हे एक पुस्तक त्यांचं हिंदीमध्ये प्रकाशित आहे. राज्यशास्त्रामध्ये आतापर्यंत त्यांच्या हाताखाली 7 लोकांनी PhD प्राप्त केली आहे आणि अशा अनेक विषयामध्ये म्हणजे राज्यशास्त्र असेल, मराठी असेल, समाजशास्त्र असेल किंवा अनेक वेगवेगळ्या विषयामध्ये त्यांचं मार्गदर्शन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अधिकृत नाही पण अनधिकृत संख्या ही 30-35च्या घरात आहे. एवढ्या लोकांना मार्गदर्शन करणारे डॉक्टर वामन गवई सर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या रायटिंग अँड स्पीचेस ही जी अत्यंत महत्वाची बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या संदर्भातली अत्यंत महत्वाची जी समिती होती, या समितीमध्ये निमंत्रक सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. असे बहुआयामी व्यक्तिमत्वाचे आणि अत्यंत सखोल अभ्यासक असलेले डॉक्टर वामन गवई सर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. जास्त वेळ न घेता मी डॉक्टर वामन गवई सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या पहिल्या एपिसोड म्हणजे भाषणाला सुरुवात करावी. आपण त्यांचे 2 खंडामध्ये त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. त्यापैकी पहिला भाग मार्गदर्शन करण्यासाठी मी डॉक्टर वामन गवई सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांशी, आमच्या अभ्यासकांशी आणि एकंदर या अभ्यासक्रमाशी जोडलेल्या सर्व मान्यवरांशी संवाद साधावा. डॉक्टर वामन गवई सर, अमरावती. सप्रेम जय. उपस्थित सर्व अभ्यासक, चंद्रकांत सरदारजी आणि या लाईव्हला जे जुडलेले आहेत त्या सर्वांना सादर जय भीम. आज आपण एका वेगळ्या विषयावर चिंतन करत आहोत, विचार करत आहोत. तो विषय प्रामुख्यानं आजच्या जीवनामध्ये, आजच्या समाज विज्ञानामध्ये अतिशय महत्वाचा आहे, अतिशय चर्चिला जाणारा आहे असा विषय आर्थिक सामाजिक न्यायाची व्याख्या, स्वरूप आणि अर्थ.
असा तो विषय दिलेला आहे. तर या विषयाचे आपण अध्ययनासाठी चर्चेसाठी काही विभाग पाडणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी आपण न्याय या संकल्पनेचा विचार करणार आहोत. न्याय म्हणजे काय? सर्वसाधारणपणे सर्वसामान्य माणसाला न्यायालयामध्ये दिला जाणारा जो निवाडा आहे, जजमेंट आहे न्यायालयाचं, त्यालाच आपण न्याय समजतो. अर्थात तो न्यायामधला एक भाग आहे. संपूर्णतः न्यायाची संकल्पना यामधला तो एक भाग आहे, एक घटक आहे, तो नाकारता येणार नाही. तर न्याय हा मराठी मधला शब्द इंग्रजी मधील जस्टिस या शब्दापासून बनलेला आहे. असं असलं तरी सुद्धा जस्टिस हा शब्द मूळ इंग्रजीमध्ये लॅटिन भाषेतून आलेला आहे आणि लॅटिन भाषेतील जस या शब्दाचा अर्थ होतो समन्वय साधणे. यामध्ये प्रामुख्यानं एकत्रित आणलेला, समन्वय साधलेला असा त्याचा एक लॅटिन भाषेतील अर्थ होतो. कशाचा समन्वय, कुठला समन्वय, हा त्याच्यानंतरचा प्रश्न निर्माण होतो. तर आधुनिक कालखंडामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय हे तत्व फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये आपल्याला दिसून येतात. या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही तथागताच्या तत्वज्ञानातून, तथागताच्या विचारधारेतून घेतलेले आहेत आणि हा संविधानाचा पाया आहे. समता, स्वातंत्र्य आणि न्याय, जस्टिस. तर यामध्ये न्याय नावाची जी संकल्पना आहे, या संकल्पनेचा अर्थ होतो समन्वय साधणे, एकत्रित करणे, किंवा त्याला आपण समन्वय साधलेला हा समन्वय, समता, स्वातंत्र्य यांचा समन्वय साधलेला. फार राज्यशास्त्राच्या संकल्पनेमध्ये न जाता स्वातंत्र्य आणि समता ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. व्यक्ती विकासासाठी जितकं स्वातंत्र्याची गरज असते तितकीच समतेचीही गरज असते. परंतु हे दोन्ही तत्व की व्यक्तीच्या विकासासाठी त्याला पूर्णतः स्वातंत्र्य असावं, कुठलंही बंधन नसावं, त्याच्या विकासाच्या सर्व संधी त्याला उपलब्ध करून द्याव्यात आणि ह्या संधी त्याला मिळत असताना त्याच्यावर बंधन नको. ते अनिर्बंध असं एक स्वातंत्र्य आणि समतेच्या तत्वामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपला विकास करण्यासाठी समान संधी उपलब्ध करून देणे हा समतेचा अर्थ. वस्तुतः आपण असं पाहतो की सम म्हणजे सारखे, सारख्या परिस्थितीची विकासासाठी उपलब्धता करून देणे. पण हे केव्हा शक्य आहे की जेव्हा संपूर्ण परिस्थिती सारखी असेल तेव्हा. समाजामध्ये आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या जो दुर्बल घटक आहे, हा दुर्बल घटक आणि समाजातील विकसित घटक, मुख्य प्रवाहातील घटक, या दोघांनाही स्वातंत्र्य देणे याचा अर्थ जे प्रगत आहेत आधीच त्याचा जलद विकास होणे, प्रगत विकास होणे आणि त्या विकासामध्ये जो दुर्बल घटक आहे त्यांच्या विकासाला मर्यादा येतात. तो विकास समतोल पातळीवर साधला जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये हा जो दुर्बल घटक आहे, या दुर्बल घटकाला विशेष संधी
काही काळासाठी प्राप्त करून देणे, हाही समतेचा एक अर्थ होतो. हे देत असताना स्वातंत्र्यावर बाधा येणार नाही. इतरांच्या विकासाच्या संदर्भामध्ये संधी देत असताना या दुर्बल घटकांना विशेष संधी दिल्यानंतर या घटकांच्या स्वातंत्र्यावर, विकासाच्या गतीवर प्रतिबंध येऊ नये, त्याचं ते स्वातंत्र्य हिरावल्या जाऊ नये, अशा पद्धतीनं समता आणि स्वातंत्र्याचा समन्वय साधणे, त्याचं एकत्रीकरण करणे, याला आपण न्याय असं म्हणतो किंवा यालाच आपण जस्टिस असं म्हणतो. तर न्यायाची स्थापना आणि न्यायाची संकल्पना ही काळ सापेक्ष आहे. प्रत्येक काळामध्ये न्यायाच्या संकल्पनेचा अर्थ वेगवेगळा होता, भिन्न भिन्न होता. तसं प्राचीन ग्रीक राज्यांमध्ये प्लेटोचं जे आदर्श राज्याची संकल्पना आहे, त्याच्यामध्ये त्यानं शूर, बुद्धिमान आणि व्यावसायिक दृष्ट्या कौशल्य असणारे असं वर्गीकरण करून 3 वर्ण आजच्या भाषेमध्ये ज्याला म्हणता येईल असं त्याचं विभाजन केलं होतं आणि त्यानं न्याय म्हटलं होतं. भारतामध्येही मनुस्मृती आणि तत्सम ग्रंथांनी चातुर्वर्ण व्यवस्थेला न्याय म्हटलं होतं. तर ही न्यायाची संकल्पना बदलत गेली. आधुनिक काळामध्ये न्याय ह्या संकल्पनेचा अर्थ अतिशय व्यापक असा होतो. तर या न्यायाचा अर्थ आणि त्या संदर्भामध्ये बदलणारे प्रवाह याचं वेगवेगळं स्वरूप आपण लक्षात घेतलं पाहिजे. आजच्या घडीला न्याय ही संकल्पना विचारात घेत असताना त्याची व्याख्या बदललेली आहे आणि न्याय स्थापित करण्याची जबाबदारी ही शासनावर सोपवलेली आहे. शासनाची कृतिशीलता न्यायाच्या स्थापनेसाठी अधिक आवश्यक आहे. शासनाचं त्याला संरक्षण असावं, कायद्याचं त्याला संरक्षण असावं, या दृष्टीनं न्याय या संकल्पनेला मानवी संबंधाची योग्य योजना आपल्याला असं म्हणता येईल. काय? मानवी संबंधाची योग्य अशी योजना. पुढारलेला, मागासलेला, विकसित, अविकसित, स्त्री, पुरुष असे जे वेगवेगळे घटक आहेत, वेगवेगळ्या संदर्भामध्ये ज्याला आपण जात, वर्ण, धर्म, पंथ, वंश, लिंग, जन्मस्थान या आधारावर त्याच्यामध्ये भिन्नता आहे. या सर्व घटकांना आणि या मधील मानवी संबंधांचं योग्य असा समन्वय साधणे, संतुलन साधणे, त्याची योजना करणे, या संदर्भामध्ये आजच्या घडीला न्याय या संकल्पनेचा अर्थ होतो. न्यायाची व्याख्या वेगवेगळ्या अभ्यासकांनी केलेली आहे. अर्थात न्यायाच्या व्याख्येसंबंधी एक सर्वसाधारण अभ्यासकांमध्ये, समाज वैज्ञानिकांमध्ये आपल्याला एक वाक्य दिसत नाही. असं असलं तरी सुद्धा आपल्याला यामधील काही महत्वाच्या विचारवंताच्या व्याख्याचा विचार करावा लागेल. यामध्ये बार्कर नावाच्या अभ्यासकानं, विचारवंतानं न्याय हे एकत्र आणणारे, समन्वय साधणारे राजकीय मूल्य आहे, अशी व्याख्या केलेली आहे. तो असं म्हणतो की न्याय हे एकत्र आणणारे आणि समन्वय साधणारे राजकीय मूल्य आहे. विविध घटकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये समन्वय साधणे, या संकल्पनेला त्यांनी न्याय या दृष्टिकोनातून त्याला व्याख्यान्वित केलेलं आहे. आणि हे एक राजकीय मूल्य म्हणून मान्यता पावलेलं आहे. अर्थात
राजकीय मूल्य मूल्य याचा आपण अर्थ स्पष्ट केला पाहिजे. मूल्य म्हणजे चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, हे ठरवणारे जे निकष आहेत, ते निकष म्हणजे मूल्य. तर या दृष्टीनं आपल्याला न्यायाची व्याख्या करत असताना बारकर यांच्या व्याख्येचं विश्लेषण करताना असं दिसून येते की समाजातील विविध घटकांमध्ये समन्वय साधणे, त्यासाठी त्यांना एकत्रित आणणे, या दृष्टीनं हे एक राजकीय मूल्य आहे. असा एक बारकर यांचा सिद्धांत आपल्याला मांडता येईल. यानंतर हिटरी बटन मुरहेड या विचारवंतानं न्यायाची व्याख्या केलेली आहे. तर हिटरी बटन मुरहेड न्यायाच्या संदर्भामध्ये म्हणतात की न्याय म्हणजे अशी जीवन व्यवस्था, न्याय म्हणजे अशी जीवन व्यवस्था की ज्यात मानवी व्यक्तित्व व त्याचे आदर्श साध्य होणे अभिप्रेत आहे. काय म्हणतो हिटरी बटन मुरहेड? त्याचं म्हणणं आहे न्याय म्हणजे अशी जीवन व्यवस्था. व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की व्यवस्था म्हणजे काय. तर अनेक संस्था एका समान उद्दिष्टासाठी एकत्रितरित्या काम करतात. त्यातल्या एकही संस्था जर काम करेशी झाली नाही तर संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडते. की मी जिवंत आहे, माझ्या जिवंत असण्यासाठी म्हणजे या समान उद्दिष्टासाठी माझ्या शरीरातील श्वसन संस्था, रेस्पिरेटरी सिस्टम, सर्क्युलेटरी सिस्टम, रुधिराभिसरण सिस्टम, एक्सक्रेटरी सिस्टम, ह्या अनेक संस्था एकत्रितरित्या काम करतात. यामधील एक जरी संस्था बंद पडली तर माझं जगणं शक्य होत नाही, मी मृतवत होईल, अशी जे आहे ती व्यवस्था. तर हा जो हिटरी बटन हुड यांनी न्यायाची व्याख्या करताना जीवन व्यवस्थेमध्ये, मानवाच्या जीवन व्यवस्थेमध्ये हे एकत्र आणणारे तत्व आहे, समन्वय साधणारे तत्व आहे, हे राजकीय मूल्य आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता यामधील समता आणि स्वातंत्र्यामधील प्रामुख्यानं समन्वय साधणारे, त्यांना एकत्र आणणारे हे तत्व आहे. अतिशय क्लिष्ट वाटत असलं तरी आपण याला अधिकाधिक सुलभ करण्याचा प्रयत्न करू. तर हेराल्ड लॉस्की, मॅक आयव्हर ह्या राजकीय विचारवंतांनी याची व्याख्या करताना म्हटलेलं आहे की जिथे व्यक्तींच्या व्यक्तित्वाचा विकास साधला जातो, जिथे व्यक्तीच्या व्यक्तित्वाचा विकास साधला जातो, अशी सामाजिक परिस्थिती म्हणजे न्याय. की ज्या व्यवस्थेमध्ये व्यक्तीचा विकास, व्यक्तित्वाचा विकास, व्यक्तित्व शैक्षणिक, मानसिक, आर्थिक, शारीरिक, या सगळ्या सामाजिक, या सगळ्या दृष्टिकोनातून माणसाचं व्यक्तित्व बनलेलं असते. म्हणजे त्याचा आर्थिक विकास व्हावा, सामाजिक विकास व्हावा, शैक्षणिक विकास व्हावा, मानसिक विकास व्हावा, सामाजिक, अशा सर्व घटकांचा विकास होऊन त्याचं परिपूर्ण व्यक्तित्व तयार व्हावं, या दृष्टीनं त्याला संधीची प्राप्ती व्हावी अशी सामाजिक परिस्थिती निर्माण करणे म्हणजे न्याय. या संदर्भामध्ये हेराल्ड लॉस्की, मॅक आयव्हर यांनी व्याख्या केलेली आहे. या न्यायाच्या संकल्पनेमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता
असल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीचा विकास होऊ शकत नाही. अर्थात विकासाच्या संदर्भामध्ये आपण पाहू की विकास म्हणजे उपलब्ध साधनांचा योग्य उपयोग करून आहे त्या स्थितीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे, नकारात्मक नव्हे. तर उपलब्ध साधनांचा योग्य उपयोग करून आहे त्या परिस्थितीमध्ये सकारात्मक विकास घडवून आणणे म्हणजे विकास. म्हणजेच या न्यायाच्या व्याख्येमध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आर्थिक, सामाजिक, मानसिक, शैक्षणिक अशा सर्व व्यक्तित्वाच्या घटकातील सकारात्मक विकास व्हावा अशी परिस्थिती, अशी व्यवस्था निर्माण करणे म्हणजे न्याय असं म्हणता येईल. पुन्हा अर्नेस्ट बारकरच यांनी अधिक न्याय स्पष्ट करताना म्हटलेलं आहे की व्यक्तीला स्वतःचा विकास साध्य करता यावा, व्यक्तीला स्वतःचा विकास साध्य करता यावा अशी बाह्य परिस्थिती निर्माण करणे, व्यक्तीला स्वतःचा विकास साध्य करता यावा अशी परिस्थिती निर्माण करणे हे राज्याचे उद्दिष्ट, हे राज्य प्राप्त करण्याची संधी मिळवून देणे हे राज्याचं उद्दिष्ट आहे, असावं अशी परिस्थिती ज्यामध्ये व्यक्तीला स्वतःचा व्यक्तित्वाचा परिपूर्ण विकास करता येईल अशी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अशी संपूर्ण परिस्थिती त्याला उपलब्ध करून देणे म्हणजे न्याय. बांधवांनो, अभ्यासकांनो, न्यायाच्या संदर्भात अगदी सारांशानं जर म्हणायचं असेल तर जात, धर्म, पंथ, वंश, लिंग, जन्मस्थान असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा व्यक्तित्वाचा त्याच्या क्षमतेच्या प्रमाणामध्ये परिपूर्ण विकास करून देण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि ही संधी उपलब्ध करून देणे, ही परिस्थिती निर्माण करणे हे राज्याचं कर्तव्य आहे. ही बाब या न्यायाच्या संकल्पनेमध्ये अधोरेखित केलेली आहे की ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक घटकाला जात, धर्म, पंथ, वंश, लिंग, जन्मस्थान असा कुठलाही भेदभाव न करता त्याच्या व्यक्तित्वात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, मानसिक, सामाजिक अशा सर्व क्षमतांचा त्याच्या क्षमतेच्या प्रमाणामध्ये विकास करण्याची संधी उपलब्ध करून देणे म्हणजे न्याय असं म्हणता येईल आपल्याला. कारण आपण असं पाहतो की समतेच्या तत्वाने सम म्हणजे सारखे, जसं निसर्ग आहे, निसर्गामध्ये समता अजिबात नाहीये. आपल्या हाताची 5 बोटं सारखी नाहीयेत. आपण वृक्ष पाहतो, अगदी वटवृक्षासारखी प्रचंड वाढलेली वृक्ष आहेत, तर गवत, हराळी किंवा अशी छोटी मोठी गवतासारखी वनस्पती आहे, छोटी झाडं आहेत. हे समते विकास करण्यासाठी लागणार कार्बन डायऑक्साईड, पाणी, सूर्यप्रकाश ही सगळी परिस्थिती निसर्ग त्यांना पुरवठा करतो आणि त्यांच्या क्षमतेप्रमाणे वटवृक्ष होईल. हराळीचा विकास, झुडपाचा विकास त्याच्या क्षमतेप्रमाणे होईल, पण निसर्ग त्याला समान परिस्थिती निर्माण करून देतो. समतेच्या तत्वामध्ये अजून एक गोष्ट पाहतो आपण की काही झाडं मोठे आहेत, काही लहान आहेत, काही अतिशय अल्प आहेत, काही माणसाच्या संदर्भामध्ये आपण पाहतो की शरीरानं धडधाकट आहेत, उंच आहेत, काही ठेंगणे आहेत, काही पुरुष आहेत. निसर्गामध्ये समता नाहीये. तर निसर्गाची समता या संदर्भामध्ये निसर्ग जी व्यवस्था त्यांना पुरवतो
ज्या घटकांचा पुरवठा करतो तो समतत्वानं करतो आणि त्यामध्ये आपला स्वतःचा विकास कसा किती करून घ्यावा ही त्या वनस्पतीची क्षमता. व्यक्तीच्या संदर्भामध्ये माणसं सारखे नाहीत, प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी आहे. तर नैसर्गिक समता आणि सामाजिक समता ही संकल्पना आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर समता म्हणजे नैसर्गिक समताच्या संदर्भात नव्हे, तर माणसानं निर्माण केलेली, माणसाच्या कृतीमधून निर्माण झालेली विषमता, ही विषमता नष्ट करणे. तसं कालच्या काळामध्ये, भूतकाळामध्ये महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. जे अस्पृश्य वर्ग आहेत, ज्यांना अस्पृश्य समजलं गेलं होतं, त्यांना विकासाच्या संधी नाकारल्या. अस्पृश्यता, हीनता, तुच्छता, लिंगभाव, लिंगभेद, अर्थात लिंगभाव आणि लिंगभेद या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आता तो आपला विषय नाही. हा माणसानं स्त्री पुरुषामध्ये भेद करू नये, जात धर्म पंथ वंश लिंग या संदर्भामध्ये भेद करू नये, तर त्या प्रत्येक घटकाला विकासाची समान संधी उपलब्ध करून द्यावी. प्रत्येक स्तरातील, प्रत्येक स्टेटस मधील, प्रत्येक दर्जामधील उपलब्ध असणाऱ्या क्षेत्रामध्ये त्यांना समान संधी कशी मिळू शकेल या परिस्थितीनं अशी संधी निर्माण करणे, असं धोरण शासनाचं असलं पाहिजे. म्हणजे समता या अर्थानं आपण पाहतो की समताचा अर्थ समाजानं निर्माण केलेल्या विषमतेला विरोध किंवा नकार. स्वातंत्र्य माणसानं माणसाच्या प्रती दिलेले हक्क अधिकार अनिर्बंध असू नयेत. प्रत्येकाला आपल्या स्वातंत्र्याची जपणूक करत असताना, आपलं स्वातंत्र्य उपभोगत असताना इतरांच्याही स्वातंत्र्यावर गदा येणार नाही, ते नाकारल्या जाणार नाही. अशा पद्धतीनं समाज व्यवस्था निर्माण करावी, सामाजिक वातावरण निर्माण करावं. अशी स्थिती, अशा संधी निर्माण कराव्यात आणि ह्या संधी निर्माण करण्याचं कार्य प्रामुख्यानं त्या पद्धतीनं शासनाचं धोरण असावं, असा या सामाजिक अशा या न्यायाच्या संकल्पनेमध्ये आर्थिक आणि सामाजिक संदर्भाच्या न्यायाच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येईल. या न्याय संकल्पनेचे काही वैशिष्ट्य आहेत, त्या वैशिष्ट्याचाही आपण काही विचार करणं नितांत गरजेचं आहे. त्याशिवाय या संकल्पनेला आपल्याला न्याय देता येणार नाही. तर याचं वैशिष्ट्य आपल्याला प्रथम असं सांगता येईल की न्याय संकल्पना व्यक्ती व्यक्तीमधील व्यवहाराशी संबंधित आहे. एका माणसानं, एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीशी कसा व्यवहार करावा या संदर्भात न्यायाचं तत्व संबंधित आहे. उदाहरणार्थ, कालपर्यंत भारतामध्ये किंवा जगभरामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान होतं, सेकंड सेक्स ज्याला म्हणतो आपण. धर्मसंस्कृतीनं त्यांचे अधिकार नाकारले होते. अर्थात धर्मसंस्था, समाज व्यवस्था ही माणसानं निर्माण केलेली आहे. वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था माणसानं निर्माण केलेली आहे. काळा गोरा हे जे निग्रो हे जे वंश आहेत हे माणसानं निर्माण केलेले आहेत. तर माणसांच्या संबंधामध्ये व्यवहार करताना समतेच्या तत्वावर, न्यायाच्या तत्वावर या सगळ्या गोष्टींचा समन्वय, एकत्रीकरण साधल्या जावं म्हणून न्याय संकल्पना व्यक्ती व्यक्तींमधील संबंधाशी निगडित आहे. पुन्हा एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की जात, वंश, धर्म, लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव केला जाऊ नये. या प्रत्येकाला समान वागणूक दिल्या गेली पाहिजे. आणि त्याच वेळी पुन्हा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे
की जिथे संयुक्तिक असेल तिथे व्यक्ती व्यक्तीमध्ये फरक करणे न्यायाशी सुसंगत असेल. जिथे संयुक्तिक असेल म्हणजे जिथे योग्य असेल तिथं. या संदर्भामध्ये आपल्याला प्रसिद्ध राज्यकर्ते सयाजीराव महाराजांचं उदाहरण देता येईल किंवा पाहता येईल की शाहू महाराजांना जो प्रश्न विचारला होता आरक्षणाच्या संदर्भामध्ये की सर्वांना समान संधी तुम्ही का देत नाही, महाराजांनी एक धष्टपुष्ट घोडे आणि क्रूश असणारे दुर्बल असणारे घोडे यांना हरभरे त्यांचा आहार घेण्यासाठी पाठवलं, सोडून दिलं एकत्रित. आणि जे तगडे आहेत ताकदवर आहेत त्यांनी त्या अन्नावर सगळ्यात आधी अधिकार गाजवला आणि दुर्बलांना दूर सारलं, दूर लोटलं. त्यांना त्या आहारामध्ये त्या खाद्यामध्ये त्यांना सहभागी होऊ दिलं नाही, कारण आपल्या शक्तीच्या बळावर त्यांनी त्यांची आहार किंवा ज्याला आपण अन्न घेण्याचा जो अधिकार आहे तो त्यांनी नाकारला. मग शाहू महाराजांनी प्रत्येक घोड्याला त्या पिशवीमध्ये त्याच्या गरजेनुसार हरभरे किंवा त्याचा आहार त्याच्या तोंडाला बांधून दिला. म्हणजे विशिष्ट परिस्थिती मधील तफावत असेल तेव्हा ह्या तफावतीच्या संदर्भामध्ये समान संधी उपलब्ध करून देत असताना जो दुर्बल घटक आहे या दुर्बल घटकांना मर्यादित स्वरूपामध्ये विशेष संधी काही काळापुरती देण्यात यावी. हे समतेच्या तत्वामध्ये बसणार, न्यायाच्या तत्वामध्ये बसणार वर्तन आहे की ज्याला आपण डिस्क्रिमिनेटिव्ह इक्वॅलिटी ज्याला म्हणतो आपण, की समतेच्या तत्वामध्ये भेदभाव करणारं डिस्क्रिमिनेटिव्ह इक्वॅलिटी ज्याला आपण असं म्हणतो, हे तत्व काही ठिकाणी जिथं सुसंगत असेल तिथं ते केल्या जावं. हाही सामाजिक न्यायातील एक वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे किंवा त्याचं ते वैशिष्ट्य आहे की समाजामधील जे दुर्बल घटक आहेत तिथला SC ST OBC किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारा शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकाला जो पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष मागासलेला राहिलेला आहे त्यांना विशिष्ट प्रमाणामध्ये सर्व नव्हे तर विशिष्ट प्रमाणामध्ये त्यांच्या संख्येपेक्षा कमी प्रमाणामध्ये विकास करण्याची संधी देत असताना अग्रक्रम द्यावा, सर्व नाही काही प्रमाणात अग्रक्रम द्यावा. हा भेदभावात्मक न्यायाचा सिद्धांत, भेदभावात्मक समतेचा सिद्धांत न्यायाच्या संकल्पनेमध्ये एक वैशिष्ट्य आहे आपल्याला असं म्हणता येईल. भारतातील न्यायाची संकल्पना व्यक्तीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी आहे. त्यामुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर आणि हक्कावर अवाजवी बंधने घालता येत नाही. प्रश्न आणि या संदर्भातील विश्लेषण आपल्याला असं सांगता येईल की व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीच्या अंगी एक विशिष्ट अशी प्रतिष्ठा असते आणि ही प्रतिष्ठा त्याला मिळावी, तो दर्जा, तो स्टेटस, ती प्रतिष्ठा त्याला मिळावी त्यासाठी त्याला असणारं जे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याच्या हक्कावर अवाजवी अनावश्यक बंधनं घालू नये. आवश्यक बंधनं आहेत पण अनावश्यक बंधनं घालू नयेत. संपूर्ण बंधनं घालून त्याच्या विकासाची संधी आपण जो प्रगत आहे विकसित आहे त्या घटकाचीही नाकारू शकत नाही. त्या दोघांमध्ये समन्वय साधलेला विशिष्ट प्रमाणामध्ये. टेक्निकल भाषा आपण सोपी करून पाहू की वर्षानुवर्ष महिला हा घटक
याला दुय्यम वागणूक दिलेली आहे. इथला जो मागास वर्ग आहे याला दुय्यम वागणूक दिलेली आहे. तर याला विकास करण्यासाठी काही संधी दिलेल्या आहेत. त्या संधी देत असताना जो प्रगत आहे त्या प्रगत समूहावर अवाजवी बंधनं घालू नयेत. त्याचं आरक्षणाचं तत्व देत असताना न्यायालयानं विशिष्ट प्रमाणामध्ये ते दिल्या जावं किंवा डॉक्टर आंबेडकरांनीही संविधान परिषदेमध्ये समता आणि न्यायाच्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देत असताना सांगितलं की न्याय समाजाला देत असताना मागासवर्गीयांना दुर्बल घटकांना न्याय देत असताना प्रगत वर्गावरही अन्याय होणार नाही अशाच प्रमाणामध्ये आरक्षण असावं. याचा अर्थ अवाजवी प्रमाणामध्ये इतर वर्गाच्या हक्कावर अधिकारावर गदा येऊ नये हे एक न्यायाच्या संकल्पनेतील वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. तर सामाजिक आर्थिक किंवा राजकीय विषमता या तत्वाचं उल्लंघन होणार नाही. प्रत्येकाला आर्थिक सामाजिक राजकीय समतेचा हक्क आहे. ते प्राप्त करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. त्या आर्थिक सामाजिक राजकीय न्यायाचा हक्काचा उल्लंघन होणार नाही हे न्यायाच्या संकल्पने मागील निगडित असं तत्व आहे. त्यानंतर समाजातील लोकांमध्ये बंधुभाव निर्माण करणे हे सामाजिक न्यायाचे उद्दिष्ट आहे. समाजातील जे विविध घटक आहेत प्रगत अप्रगत स्त्री पुरुष किंवा जात धर्म पंथ वंश लिंग हे वेगवेगळे घटक आहेत. समाजातील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये राहणारे आहेत. या सर्व लोकांमध्ये बंधुभाव निर्माण व्हावा, एकोप्याची भावना निर्माण व्हावी, एकतेची भावना निर्माण व्हावी. जसं मी नेहमी या संदर्भामध्ये ज्याचा उल्लेख करत असतो ज्या तत्वाचा ते म्हणजे आपल्या नाकातला केस उपटला तर चटकन आपल्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात, आपल्या डोळ्यात पाणी येते. याचं कारण काय की आपल्या शरीरातील सर्व घटकांचा एकत्रित असा समन्वय साधलेला आहे. त्याच्यामुळं शरीरातील कुठल्याही अवयवाला कुठल्याही संस्थेला इजा पोचली असेल तर आपलं संपूर्ण शरीर किंवा आपलं सगळं संपूर्ण अस्तित्व व्यक्तित्व हे दुःखमय होतोय, वेदनामय होते. तर ही जी एकत्वाची एकजिन्सीत्वाची जी भावना आहे ही भावना म्हणजेच बंधुत्वाची भावना. या देशातल्या दुर्बल घटकावर, या देशातल्या अल्पसंख्याकांवर कुठल्याही धर्माचा असतो, या देशामधल्या स्त्रियांवर, या देशातल्या बालकांवर, या देशामध्ये कोणत्याही प्रांतामध्ये राहणाऱ्या माणसांवर जर अन्याय होत असेल, त्याचे हक्क नाकारल्या जात असतील, त्याचा तिरस्कार केला जात असेल तर अशा परिस्थितीमध्ये या देशातल्या संपूर्ण नागरिकांना त्याची तीव्र वेदना व्हावी आणि त्याला न्याय मिळण्यासाठी संपूर्ण समाजानं एकत्र यावं, संपूर्ण समाजानं न्यायासाठी संघर्ष करावा, ही बंधुत्वाची भावना. जसं एका भावाला जर बाह्य व्यक्तीकडून इजा पोहोचत असेल किंवा त्याच्यावर हल्ला होत असेल तर ज्या पोट तिडकेनं आपण त्याच्या बाजूला उभा राहतो, हल्ला करणाराचा किंवा विषमता त्याचे अधिकार नाकारण्याचा आपण प्रतिकार करतो, ही त्या भावाभावांमधील एकत्वाची एकजिन्सीत्वाची भावना म्हणजे बंधुत्वाची भावना. तर या संपूर्ण मानवामध्ये मानवी समाजामध्ये बंधुत्वाची भावना निर्माण करणे हे न्यायाच्या तत्वाचं वैशिष्ट्य आहे आपल्याला असं म्हणता येईल. न्याय संकल्पनेचा विचार करत असताना त्या न्याय संकल्पनेचे आर्थिक म्हणजे राजकीय आर्थिक सामाजिक
असे वेगवेगळे प्रकार आहेत. या संदर्भामध्ये आपण प्रामुख्यानं विचार करत आहोत आर्थिक न्याय या संकल्पनेचा. आर्थिक न्यायाच्या संकल्पनेचा विचार करत असताना आर्थिक न्याय म्हणजे ज्याचा आपल्याला सारांशाने विचार करता येईल, त्या प्रथम आपल्याला विचार करावा लागेल. आर्थिक न्याय म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे. भारतीय संविधानाच्या 21व्या कलमानं आपल्याला प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार आहे. आणि हा जगण्याचा अधिकार कसा आहे, तर केवळ जीव जात नाही म्हणून जगणे असा त्याचा अर्थ होत नाही, तर त्याला सन्मानपूर्वक जगता आलं पाहिजे, त्याला सन्मानानं जगता आलं पाहिजे. आणि सन्मानानं जगण्यासाठी त्या माणसाच्या प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या गरजांची पूर्तता होणं नितांत गरजेचं आहे. कुठल्याही व्यक्तीला त्याच्या जगण्यासाठी, त्याच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी, त्याच्या समतेच्या तत्वाच्या संरक्षणासाठी इतर कुठल्याही व्यक्तीवर, घटकावर अवलंबून राहण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये, त्याला अवलंबून राहता येऊ नये. म्हणजेच प्रत्येक माणसाला सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी लागणारी जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती निर्माण करणे, त्या संधी निर्माण करणे हे शासनाचं कर्तव्य आहे. शासनाचं ते उद्दिष्ट असलं पाहिजे, शासनाचं धोरण तसं असलं पाहिजे. शासनाची निर्मिती प्रामुख्यानं माणसाच्या जीविताच्या संरक्षणासाठी झालेली आहे, त्याच्या जीविताच्या संरक्षण करण्यासाठी झालेली आहे. तर केवळ जीविताचं संरक्षण करणं म्हणजे त्याच्यावर होणाऱ्या सबलांच्या आक्रमणापासून वाचवणं एवढंच नव्हे, तर त्या माणसाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य ह्या प्राथमिक गरजा आहेत. ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर कुणावर अवलंबून राहता येऊ नये किंवा राहण्याची परिस्थिती असू नये. वस्तुतः ही आर्थिक न्यायाची जी संकल्पना आहे, ही आर्थिक न्यायाची संकल्पना विचारात घेत असताना इतिहासाचाही आपल्याला धांडोळा घेतला पाहिजे, इतिहासाचाही आपण विचार केला पाहिजे. इतिहासाचा विचार करताना, प्राचीन काळाचा विचार करताना आधुनिक काळाप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य याची पूर्तता करण्याची जबाबदारी ही शासनानं घ्यावी असं नव्हतं. आपण असं पाहतो की ग्रीक व्यवस्थेमध्ये दास आणि राज्यकर्ते हे वेगवेगळे आहेत. ग्रीक मधली समता ही राज्यकर्ते जे आहे, शासनकर्ते आहेत, त्यांच्या पुरतीच होती. दास किंवा त्याचे जे गुलाम आहेत त्यांच्याकरता ती नव्हती. अगदी अथेन्सचं आपण उदाहरण घेतो की अथेन्स या नगर राज्याची लोकसंख्या 80,000 होती आणि या 80,000 नागरिकांची, राज्यकर्त्यांची एक सभा असायची आणि त्या सभेमध्ये राजा निवडून दिला जायचा. त्या राजकीय संकल्पनेमध्ये मला फारसं शिरण्याचं काही आवश्यकता नाही, गरज नाही. आर्थिक समतेच्या संदर्भात किंवा आर्थिक न्यायाच्या संदर्भात विचार करताना आपल्याला असं पाहता येईल की संपूर्ण संपत्ती, जमीन, उद्योग, व्यवसाय हे ह्या नागरिकांचे आणि त्या नागरिकांना संरक्षण देणे
ही जबाबदारी ग्रीक मधल्या राज्यकर्त्यांची. पण त्या राज्यामधले जे दास आहेत, गुलाम आहेत, त्यांची जबाबदारी त्यांच्यावर नव्हती. तर अथेन्स या नगर राज्यातली लोकसंख्या 80,000 आणि गुलामांची संख्या, दासांची संख्या होती 3.5 लाख. म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी काम करणारा, सेवा करणारा जवळपास 7 गुलाम असायचे. इथं आर्थिक समतेचं तत्व त्या राज्य व्यवस्थेनं घेतलेलं नाही, ते त्या नागरिकांसाठीच आहे, गुलामांसाठी नाही. त्यानंतरच्या कालखंडामध्ये आपण पाहतो इथं धर्मसंस्था उभ्या राहिल्यात आणि या धर्मसंस्थेमध्ये प्रामुख्यानं चर्च उभे राहिलेत, मठ उभे राहिले. हे मठाधिपती, हे चर्च, उमराव ज्याला आपण सरंजाम म्हणतो, हे सरंजाम राजे, राजकीय घराण्यातील उमराव, सरंजाम आणि सामान्य नागरिक किंवा कास्तकार, कुणबी याला म्हणतो आपण. तर या सगळ्यांसाठी सेवा करणारा, काम करणारा, शेतात राबणारा तो कुणबी, तो दास, गुलाम, इथल्या उमरावांना, राजवंशातील लोकांना, इथल्या धर्मसंस्थेमध्ये काम करणाऱ्या धर्मगुरूंना विशेष अधिकार होते. त्यांच्या जगण्याची जबाबदारी, सामान्य माणसाच्या जगण्याची जबाबदारी, दारिद्र्यात खितपत पडलेल्या माणसांची, सामान्य माणसाची जबाबदारी ही राज्यकर्त्यांवर नव्हती. खरं म्हणजे या सगळ्या धर्मतत्वज्ञांचा विचार करताना याला एक अपवाद आहे. तथागत भगवान बुद्धानं जे आर्थिक सिद्धांत मांडलेत, किंबहुना आर्थिक व्यवहारामध्ये समतेचं तत्व, न्यायाचं तत्व अवलंबिण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला, त्या सगळ्याला तो अपवाद आहे. इथल्या मार्क्सवादी विचारवंतांनी आणि काही धर्म तत्वज्ञांनी न्यायाचं आणि प्राचीन आर्थिक विषमतेचं तत्व मांडत असताना या गोष्टीकडे प्रामुख्यानं दुर्लक्ष केलेलं आहे. हेतू पुरस्सर मी हा उल्लेख या ठिकाणी करतो की बुद्धाच्या शिकवणुकीमध्ये किंवा बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये हे समतेचं तत्व, उदाहरणार्थ मेंढकाला उपदेश करताना ते जे दास आहेत, गुलाम आहेत, त्यांना सवेतन, त्यांना रोजगार देण्यात यावा आणि त्या रोजगाराचं योग्य मूल्य देण्यात यावं, त्याच्या जेवणाची व्यवस्था करण्यात यावी, त्यांची वैद्यकीय सेवा करण्यात, हे 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 तत्व, हे सिद्धांत या कालखंडामध्ये मर्यादित आहेत. युरोपमध्ये आणि हा बुद्धाचा मर्यादित कालखंड वगळता आर्थिक समतेचं, आर्थिक न्यायाचं तत्व आपल्याला इथं दिसून येत नाही. राजकीय हक्काच्या संदर्भामध्ये व्यक्तीला राजकीय प्रक्रियेमध्ये, राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार असावा. हे राजकीय स्वातंत्र्य, हे राजकीय स्वातंत्र्य, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ह्या तत्वाचा ज्या फ्रेंच राज्य क्रांतीमध्ये उद्गम झाला आणि इंग्लंडमध्ये लोकशाही व्यवस्था निर्माण झाली, फ्रान्समध्ये आणि अख्ख्या युरोपमध्ये लोकशाही क्रांती झाली. आणि या लोकशाही क्रांतीच्या, क्रांती नाही, ते उत्क्रांती म्हणता येईल, या उत्क्रांतीमध्ये, उत्क्रांती सोबतच औद्योगिक क्रांती सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे. औद्योगिक क्रांतीच्या संदर्भामध्ये विचार करताना एका गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल की या औद्योगिक क्रांतीमध्ये वाफेच्या इंजिनचा शोध लागला, धावता धोटा आला, दळणवळणाची साधनं यांत्रिक झाली, समुद्रावर प्रवास करण्यासाठी वाफेवर चालणारी जहाज आली आणि प्रचंड स्वरूपामध्ये हे उत्पादन होऊ लागलं. या उत्पादनावर खाजगी मालकी प्रस्थापित झाली.
आधी समता होती असं नाही. त्या औद्योगिक क्रांतीच्या पूर्वीचा युरोप मधला कालखंड हा सरंजामी व्यवस्थेचा, म्हणजे प्रचंड जमीन धारण करणारा जमीनदार आणि त्याच्याकडे काम करणारे कुळ आणि त्यांना अत्यंत अल्प प्रमाणात मोबदला मिळणारा असे. औद्योगिक क्रांतीनंतर ह्या सगळ्या जमिनीवर काम करणारा कास्तकार आहे, जो शेतकरी आहे, जो कुणबी आहे आपल्या भाषेत सांगायचं तर, याच्या जमिनी मग मेंढपालन आणि उलनचा जो उद्योग सुरू झाला, तर ह्या जमिनीमध्ये पूर्ण तयार झाली. आणि हा जो आणि यामधून त्यांना जे सरंजाम पद्धतीतून जमीनदारी पद्धतीतून जे वरकड उत्पन्न मिळालं, या वरकड भांडवलाच्या साठ्यामधून इंडस्ट्री उभी करण्यासाठी त्यांच्याकडं जे भांडवल जमा झालं होतं, जी बचत झाली होती, त्या बचतीमधून मोठमोठे उद्योग उभे राहिलेत. हे मोठमोठे उद्योग उभे राहत असताना यासाठी लागणारा जो कामगार आहे, श्रमिक वर्ग आहे, हा श्रमिक वर्ग गावामधून गावखेड्यामधून युरोपमध्ये विस्थापित झालेला जो कुणबी आहे, शेतमजूर आहे, कामगार आहे, हा त्या उद्योगामध्ये त्या कारखान्यामध्ये काम करू लागला. अत्यंत अल्प वेतनामध्ये अगदी 8-8, 10-10 वर्षाची मुलं या उद्योगामध्ये काम करत अत्यंत भयंकर अशी त्यांची पिळवणूक केल्या जायची. 8-8, 12-12 घंटे त्यांच्याकडून काम करून घेतल्या जायचं. स्त्रियांना रात्रपाळीवर कुठलीही संधी नाही, सुविधा नाही, कुठलाही कुठलाही त्या माणसाला माणूस म्हणून जगता येईल अशी परिस्थिती काम करण्याच्या ठिकाणी नव्हती. अतिशय दाटीवाटीनं घाणेरड्या वस्तीमध्ये राहणं, एक प्रकारचं मग जिथं दाटीवाटी आहे, घाणेरडी वस्ती आहे, आरोग्याच्या सुविधा नाही, अल्प उत्पन्न आहे, अशा झोपडपट्टीमध्ये गुन्हेगारीचा जन्म होतोच. व्यसनाधीनता निर्माण होते आणि प्रचंड स्वरूपामध्ये हिंसा निर्माण होते. अशी परिस्थिती युरोपमध्ये निर्माण झाली. खऱ्या अर्थानं युरोपमध्ये जो कामगार वर्ग आहे, या कामगार वर्गाला त्यांच्या श्रमामधून निर्माण होणारं जे उत्पादन आहे, उत्पन्न आहे, या उत्पादनातला जो वरकड हिस्सा आहे, हा भांडवलदार वर्ग काढून घेऊ लागला. हे त्याचं शोषण होऊ लागलं. इथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक विषमतेची दरी निर्माण झाली. या आर्थिक विषमतेची दरी जिथं आहे, तिथं फ्रेंच राज्यक्रांतीनंतर समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची मूल्य जरी उदयाला आली, तरी आपल्या उपजीविकेसाठी भांडवलदार वर्गावर अगदी 12-12, 16-16 घंटे काम करणारा जो कामगार आहे, या कामगार वर्गाला आपलं राजकीय स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी जी लागणारी आर्थिक स्वातंत्र्याची परिस्थिती आहे, आर्थिक स्वातंत्र्य आहे, ते नव्हतं. आणि प्रचंड विषमता, आर्थिक विषमता, शोषण, गुन्हेगारी, व्यसनाधीनता आणि अत्यंत पिळल्या जाणारा, भरडल्या जाणारा हा वर्ग. अशा कालखंडामध्ये रॉबर्ट ओवेन नावाचा एक समाजवादी विचारधारा घेऊन उभा राहणारा एक उद्योगपती जन्माला आला आणि फेबियन समाजवादाची निर्मिती झाली, की ज्यामध्ये कामगार वर्गालाही जगण्याचा, सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार आहे आणि हा सन्मानपूर्वक जगण्यासाठी त्याला शासनानं संरक्षण द्यावं, तशी परिस्थिती निर्माण करावी, भांडवलदारांना त्याची गुंतवणूक करावी, अशी मागणी होऊ लागली. इंग्लंडमध्ये, फ्रान्समध्ये काही प्रमाणामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली. तो अमेरिकेत गेला, अमेरिकेतही या दृष्टीनं काही आर्थिक स्वातंत्र्याचं वारं वाहू लागलं, हे निर्वात. पण याच कालखंडामध्ये 1818 मध्ये कार्ल मार्क्सचा जन्म झाला आणि त्यानं वर्ग संघर्षाचा इतिहास वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला, आदिम साम्यवादाचा संघर्ष सिद्धांत मांडला आणि कामगारांच्या शोषणाचा सिद्धांतामध्ये त्यानं सांगितलं की तुमच्या श्रमातून निर्माण होणारं वरकड मूल्य यावर तुमचा अधिकार असावा आणि तो सर्वस्वी हा कामगार भांडवलदार वर्ग
लाटतो, ही आर्थिक विषमता तिच्या वाट्यावर आलेली आहे. याचं कारण इथली भांडवली व्यवस्था आहे, असं मांडणारा हा सिद्धांत. आणि त्यामुळं रशियामध्ये क्रांती होते, चायनामध्ये क्रांती होती आणि दुसऱ्या महायुद्धात आता युरोप साम्यवादी देशाकडे वळतो. मुद्दा आपला असा आहे की भारतामध्येही सरंजाम पद्धती, जमीनदारी पद्धती, परंतु इथं निर्माण झालेलं भांडवल कुठं गेलं पतात नाही, कारण इथं आजही औद्योगिक क्रांती झालेली नाही. मुद्दा असा आहे की भारतामध्ये हा जो सरंजाम वर्ग आहे, स्वातंत्र्यानंतर राजकीय स्वातंत्र्य मिळालं. हे राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा जो इथला मागास वर्ग आहे, शोषित घटक आहे, हा दरिद्री घटक आहे, हा त्याच्या उपजीविकेसाठी, त्याच्या सन्मानपूर्वक जगण्यापासून वंचित होता, वंचित राहिला. आणि त्याच्यासाठी राजकीय हक्क म्हणजेच राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होणे, निवडणुकीला उभं राहणे, मतदान करणे, शासनातलं कुठलंही पद मिळवणे किंवा राजकीय कुठलंही पद मिळवणे, हे त्या गरिबासाठी शक्यच नाही, दुर्बल घटकासाठी शक्य नाही. आणि या दुर्बल घटकाला न्याय देण्यात यावा यासाठी भारतीय संविधानानं काही व्यवस्था केल्या, काही तरतुदी केल्या. अर्थात रशियन किंवा चायनाच्या या मार्क्सच्या तत्वाप्रमाणे संपूर्ण संपत्तीचं राष्ट्रीयकरण करणे आणि लोकशाहीचा बळी देणे म्हणजे राजकीय अधिकारच नाकारणे, हे भारतीय विचारवंतांनी, अभ्यासकांनी, नेतृत्वानं, अगदी पंडित जवाहरलाल नेहरू, गांधी, आंबेडकर ह्या सगळ्या ज्ञानवंतांनी, राज्यकर्त्यांनी राजकीय स्वातंत्र्य हे भारतीय संविधानाचं मूल्य ठरवत असताना त्यांना आर्थिक न्याय मिळावा या दृष्टीनं संविधानिक तरतुदी केलेल्या आहेत. अर्थात साम्यवादी देशाप्रमाणे, कारण इथल्या आर्थिक विकासाच्या खूप मर्यादा होत्या, सांपत्तिक परिस्थितीच्या खूप मर्यादा होत्या. म्हणून संपूर्ण राजकीय अधिकार देत असताना शासनानं कुठल्या धोरणाचा अवलंब करावा हे नीती निर्देशक तत्वामध्ये आणि मूलभूत हक्कामध्ये नमूद केलं. यामध्ये भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वातील अनुच्छेद 39 प्रमाणे इथल्या प्रत्येक नागरिकाला त्याला सन्मानानं जीवन जगता यावं या दृष्टीनं शासनानं अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य याच्या सुविधा पुरवाव्यात या दृष्टीनं धोरण आखल्या जावं. म्हणून विशिष्ट वयापर्यंत, इयत्तेपर्यंत शिक्षण, मोफत शिक्षण देण्यात यावं. शिक्षण संस्था शासनानं निर्माण कराव्यात, जिथं शक्य असेल तिथं खाजगी प्रमाणात निर्माण करून शिक्षणाची व्यवस्था करावी. गरीब आणि आपल्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या गरजा भागवता येत नसतील अशा घटकांना अन्नाची गरज भागविण्यासाठी काही विशिष्ट धोरणं, ज्यामध्ये राशन, जे दुकान आहेत, स्वस्त धान्याचे दुकानं आहेत, सरकारी स्वस्त धान्याचे दुकानं आहेत, अशा काही व्यवस्था निर्माण केल्या. कामगारांना दैनिक रोजगार मिळत असताना समान कामासाठी समान वेतन मिळावं, रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात. ह्या रोजगाराच्या संधी निर्माण करत असताना शासनानं रोजगार हमी सारखे काही धोरणं राबवलेत. हे भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वातील रोजगाराच्या संधी निर्माण करणारच आहे. कामगाराच्या शोषणाला प्रतिबंध घालावा यासाठी कामगार कायदे बनविलेत. कामगारांना संघटन उभं करण्याचा अधिकार आणि आपल्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी
त्यांना संविधानानं अधिकार देणे, त्यांना युनियन स्थापन करण्याचा अधिकार दिला, त्या संबंधित कायदे झालेत. अर्थात आजच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं युनियनच्या संदर्भामध्ये, कामगार कायद्या संदर्भामध्ये जे धोरण राबवल्या जात आहेत, हे अतिशय शोकांत आहे. त्या संदर्भामध्ये आपण काही बोललं पाहिजे. कारण आता 12-12 घंटे कामाचा कायदा येऊन राहिला. किती भयावह परिस्थिती आहे. संपत्तीचं केंद्रीकरण होऊ नये, गरीब आणि श्रीमंतातील दरी वाढू नये, यासाठी पायाभूत उद्योग जे आहेत, जे महत्वाचे उद्योग आहेत, त्याचं राष्ट्रीयकरण करावं. आणि म्हणजे शासनाच्या मालकीचे असावेत. तसं रेल्वे वाहतूक आहे, वीज निर्मिती आहे, खाण उद्योग आहे, असे जे पायाभूत उद्योग आहेत, तेल उद्योग आहे, असे जे पायाभूत उद्योग आहेत, हे शासनाच्या मालकीचे असावेत. जेणेकरून या उद्योगामधून निर्माण होणारं वर्कड हे भांडवलदार वर्गाकडं किंवा विशिष्ट वर्गाकडे केंद्रित न होता, जमा न होता, ते शासनाकडे यावं आणि शासनाने या सर्वसामान्य वर्गाच्या विकासासाठी, हितासाठी, सार्वजनिक हितासाठी पंचवार्षिक योजनेद्वारे, योजनांद्वारे अगदी विकासाचे आयोजन, नियोजन करून त्यावर अगदी योजनाबद्ध खर्च करावा, जेणेकरून सामान्य माणसाच्या जगण्यातील दर्जा, सामान्य माणसाच्या जीवनमानामध्ये बदल होईल, फरक होईल. अशा परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती निर्माण व्हावी म्हणून या मोठ्या उद्योगधंद्यावर सार्वजनिक मालकी, देशाची मालकी, शासनाची मालकी राहील आणि यामधून निर्माण होणारं वर्कर, यामधून मिळणारा नफा आणि यामध्ये काम करणारे कामगार, या संदर्भामध्ये त्यांना समान कामासाठी समान वेतन, त्यांना कामगारासाठी लागणाऱ्या साऱ्या सुविधा, ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आरोग्यकारक परिस्थिती निर्माण होईल किंवा अत्यंत सन्मानजनक परिस्थितीत त्याला काम करता येईल, अशी परिस्थिती निर्माण करणे. संपत्तीचं केंद्रीकरण होणार नाही, संपत्तीचं समान पातळीवर, किमान पातळीवर समान तत्वावर वितरण होऊन एक सर्वसामान्य घटकाचा विकास होईल, या दृष्टीनं धोरण आखणी करावी, धोरण बनवावं, अशी शासनाकडे जबाबदारी भारतीय संविधानाच्या तत्वानं दिलेली आहे. किंबहुना भारताच्या कलम 21 मध्ये सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार नागरिकांचा दिलेला आहे. आणि त्या दृष्टीनं आपण असं पाहतो की आरोग्याच्या सुविधा शासनाकडून प्राप्त होतात. कमी अधिक प्रमाणात आपले दुरावस्था झाली असेल कोरोनाच्या काळामध्ये, तरी सुद्धा शासनाकडून आरोग्य सेवा सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात पुरवल्या गेल्यामुळेच इथला सामान्य माणसाच्या आरोग्याला जी मोठ्या प्रमाणामध्ये पडझड, क्षती पोहोचू शकली असती, ती पोचली नाही, हे मान्य करावं लागेल. सरकारच्या धोरणाची किंवा त्याच्या अपयशाची आपले कितीही मतभेद असले तरी कोरोना सारख्या पेंडेमिक लाटीमध्ये नियंत्रण मिळवण्यासाठी शासकीय आरोग्याची धोरणं मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगी ठरलेली आहेत. याचं कारण आर्थिक न्यायाच्या संदर्भामध्ये भारतीय संविधानानं आरोग्याचं संरक्षण, सन्मानपूर्वक संरक्षण होण्याचं कार्य संविधानाच्या 21व्या मूलभूत अधिकारामध्ये जे दिलेलं आहे त्यामधून काही प्रमाणामध्ये का होईना, काही प्रमाणामध्ये का होईना आरोग्याची सुविधा पुरवल्या गेली. हे खरं आहे की मोठ्या शहरामध्ये किंवा परप्रांतामध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणत असताना गैरसोय झाली, पाहिजे त्या प्रमाणामध्ये सोयी पुरवल्या गेल्या नाहीत. परंतु
काही प्रमाणात का होईना त्या सुविधा सेवांचा पुरवठा झाला. हे आर्थिक न्यायाचं तत्व भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वानं सामान्य माणसाला जीवन सुसह्य सुखकर व्हावं, आर्थिक विषमतेची जरी कमीत कमी त्याच्या संदर्भामध्ये विषमतेचं फार मोठं वाट्याला येऊ नये या दृष्टीनं इथं आपल्याला पाहायला मिळते. कुठल्याही पर्टिक्युलर सरकारवर टीका टिप्पणी करणं आपला उद्देश नाही, पण आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की बाल कामगारांना आणि युवकांना म्हणजे जे युवा पौगंडावस्थेतील आहेत, अल्पवयीन आहेत आणि वृद्ध आहेत, यांना संरक्षण दिलेलं आहे. ते बाल कामगार, बाल मजुरी निषिद्ध मानलेली आहे किंवा कुठल्याही नागरिकाला त्याच्या क्षमतेच्या बाहेर, वृद्धाला त्याच्या क्षमतेच्या बाहेर काम करण्याची परिस्थिती लादल्या जाऊ करता येणार नाही. महिलांना प्रामुख्यानं त्याच्या गरोदर काळामध्ये आरोग्य सुविधा तर देण्यात येतातच, त्याच वेळी त्यांना त्या कालखंडामध्ये आरोग्य सुविधा आणि सवेतन सुट्टी देण्यात यावी. जर असं शक्य नसेल तर शासनाकडून काही आर्थिक मदत पुरवल्या जाते. मुद्दा आपला असा आहे की आर्थिक न्यायाच्या संदर्भामध्ये शासनाकडून जी अपेक्षा आहे ती अल्प प्रमाणात, काही प्रमाणात का होईना ती साध्य होत असल्यामुळं आर्थिक न्यायाचं तत्व भारतामध्ये आंशिक स्वरूपामध्ये काही प्रमाणात का होईना परंतु प्राप्त झालेलं आहे. प्राचीन काळातील जी जात आणि वर्ण व्यवस्थेनं बंदिस्त अर्थव्यवस्था जी होती ती बंदिस्त अर्थव्यवस्था नाकारली. निर्वातपणे आर्थिक न्यायाचं धोरण तत्व भारतीय संविधानानं अवलंबत आणल्यामुळं एक विशिष्ट विकास आणि विशिष्ट जीवन पद्धती, विशिष्ट सन्मानपूर्वक जीवन पद्धती पूर्वीच्या काळापेक्षा आज आपल्या वाट्याला आलेली आहे. ही गोष्ट तेवढीच खरी आहे की कालच्या प्रमाणे आर्थिक स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी परिस्थिती निर्माण होत असताना राजकीय स्वातंत्र्यावर फार मोठी गदा येऊ नये ही बाब सत्य आहे, वास्तव आहे की आज राजकीय स्वातंत्र्य, राजकीय न्यायाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुर्बल घटकांना आर्थिक प्रलोभन दिले जातात. ही राजकीय स्वातंत्र्य, राजकीय न्यायाच्या संदर्भामध्ये निर्माण झालेली फार मोठी दरी ही आर्थिक विषमतेमुळं किंवा आर्थिक न्यायाची प्रस्थापना न झाल्यामुळं किंबहुना आर्थिक न्यायाचं पूर्ण अंशानं इथली अंमलबजावणी न झाल्यामुळं किंवा शासनाच्या आर्थिक न्यायाच्या धोरणातील फार मोठ्या अपयशामध्ये आपल्याला पाहायला दिसतात. त्याच वेळी शैक्षणिक जाणीवा, आपल्या राजकीय हक्काच्या संदर्भातली नागरिकांमधली जाणीव आणि त्यांचं होणारं राजकीय शिक्षण या संदर्भातही आपल्याला अपयश आलेलं दिसून येते. आर्थिक स्वातंत्र्याचा, आर्थिक न्यायाच्या संदर्भामध्ये सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय प्रस्थापनेसाठी प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची स्थिती निर्माण होऊ नये. त्याला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य प्राप्त करता येऊन सन्मानपूर्वक जगता येईल अशी परिस्थिती शासनानं निर्माण करावी. शासनाचं हे उद्दिष्ट असतं. या दृष्टीनं आर्थिक न्यायाच्या संकल्पनेचा आपल्याला सारांशानं विचार करता येईल. मला असं वाटतंय पुढचं तत्व घ्यायचं का? हॅलो 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 हा हॅलो हॅलो, 1 मिनिट ब्रेक घेऊ आणि मग त्याच्यानंतर ब्रेक. हा, एक ब्रेक घेऊ आणि मग त्याच्यानंतर. ठीक आहे, ठीक आहे. बरं, हे लिंक ब्रेक करू का मग? नाही, 1 मिनिट. विद्यार्थी बंधूंनो आणि अभ्यासकांनो,
डॉक्टर वामन गवई सरांनी आता आपल्या समोर डेफिनेशन्स, नेचर्स अँड मिनिंग्स ऑफ द इकॉनॉमिकल सोशल जस्टिस या विषयाच्या अनुषंगाने ऐतिहासिक आणि वर्तमानातील आणि भारतीय राज्यघटनेची एकंदर मीमांसा करत या विषयाला न्याय देण्याचा अत्यंत कसोशीने आणि चांगला प्रयत्न केला आणि त्यामुळे आपण एका टप्प्यावर आलेलो आहोत. आपल्याला मला माहिती आहे की हा अत्यंत कठीण विषय आहे आणि त्यामुळे आपण हा पहिला भाग येथे संपू आणि त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा या विषयाला कंटिन्यू करू. आपण सर्वजण विशेषतः डॉक्टर वामन गवई सरांनी आपल्या विनंतीला मान देऊन या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपला वेळाचा वेळ काढला त्याबद्दल शिवशक्ती कला वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने आणि या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या वतीने त्याचा समन्वयक म्हणून मी डॉक्टर चंद्रकांत सरदार यांची मनापासून आभार मानतो. धन्यवाद. ब्रेक किती वेळ? ब्रेकचा कालावधी किती?